मित्रांनो, कशा तुम्ही बघत आहे आदित्य केचर. ह्या बदलापूर शहरामध्ये आज महिला दिन इव्हेंट मध्ये मी जाणार आहे. महामातांची संयुक्त जयंती आहे म्हणून मी इथं आलेलो आहे. तर इथं तुम्ही बघू शकता. हाय करा सगळे. ही आहे माझी आई. मला इव्हेंटला बोलवलं आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा. तर हा आहे व्ह्यू. हाय करा. हाय आजच्या जागतिक महिला दिनाच्या दिवशी मी एवढंच सांगेन, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. तर मग हा इतिहास कधी घडणार आहे? जेव्हा आपण इतिहास लक्षात ठेवणार आहे 3 माध्यमातून, ऐकून, वाचून आणि बघून. तर त्यासाठी ह्या ज्या महान माता आहेत नेमक्या कोण आहेत, आमच्या पुढच्या पिढीला हे कळलं पाहिजे की नक्की ह्या महान माता कोण आहेत. तर ही उजळणी व्हावी ह्यासाठी ह्या जयंतीचं आयोजन आहे, ना की फक्त जल्लोष साजरा करण्यासाठी. इतिहास आपण लक्षात ठेवण्यासाठी या महान मातांची जयंती आपण साजरी करत आहोत. धन्यवाद. आपण बदलापूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा करता, नेमका काय सांगता? त्याच पद्धतीने आम्ही महिलांनी विचार केला की बदलापूरमध्ये अशाच पद्धतीने आपण एक आपण टाकावा आणि महिला शाखा निर्माण झाल्यापासून हे दुसरं वर्ष आहे की प्रत्येक महिलेला आपली कला, आपलं जे काही त्यांच्या अंगामध्ये जे गुण आहेत, कौशल्य आहे, ते या ठिकाणी दाखवावं आणि करून सिद्ध करावं, अशी त्यांना ती एक संधी आम्ही या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपलब्ध करून देत आहोत प्रत्येकांना. आणि ज्या पद्धतीने जागतिक महिला दिन बनवतात म्हणजे बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी जी सगळ्यात अगोदरची ज्या आमच्या भिक्षुणी होत्या, ज्यांच्या माध्यमातून बौद्ध धर्मामध्ये त्यांचं नाव अलौकिक झालेलं आहे आणि त्यांचाच वारसा घेऊन ज्या पद्धतीने महान माता म्हणजे महान स्त्रिया, माजिदाऊ असतील, सावित्रीबाई असेल, होळकर असेल, ज्या पद्धतीने भीमाई असेल, रमाई असेल, या सर्व मातांचं जे काही नाव लौकिक आणि इतिहास रचला गेला आहे, हा इतिहास जिवंत राहावा आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या हजारो वर्ष त्यांचा इतिहास प्रत्येक स्त्रीने तो वाचावा आणि त्याचा आपल्या आचारामध्ये, विचारामध्ये
व्यवहारामध्ये त्यांचं गुण घ्यावे हाच आमचा उद्देश आहे. आणि म्हणून आम्ही आज जागतिक महिला दिन या महान मातांच्या जयंती निमित्ताने मोठ्या आनंदाने उत्साहाने सर्व महिला एकत्र झालेल्या आहेत. प्रत्येकाने वेगळी वेगळी वेशभूषा केलेली आहे, आपापले विचार ते या ठिकाणी मांडणार आहेत आणि अशा पद्धतीने हा आनंद उत्सव अगदी सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि आनंदामध्ये हा उत्सव आम्ही पार पाडणार आहोत.
हे गाईस आता मी चालत जाणार आहे सावित्रीबाई फुले गार्डनला, जिथे होणार आहे स्पीच डान्स. चला जाऊ सावित्रीबाई फुले गार्डनला. हे गाईस आता मी आलेलो आहे सावित्रीबाई फुले गार्डनला. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पब्लिक बसलेली आहे. चला आता आपण बघू डान्स आणि स्पीचेस. कामगार काय स्वरूपी त्यांच्या हातामध्ये आहे, तर मला सांगा एक दिवस सन्मान करून चालेल का? 365 दिवस झाला पाहिजे, हरकत नाही. एक दिवस तर एक दिवस हा सन्मान आपण एकमेकींचा आज इथे या महान मातांच्या जयंतीनिमित्त करत आहोत. सर्वप्रथम जे आमच्या चिमुकल्यांनी डान्स मध्ये सहभाग घेतलेला आहे, टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. हा आहे आमचा डान्स.
विजय असो. खूपच छान. आदित्यचा युट्यूब चॅनल पण आहे बरं का, छोटा पॅकेट बडा धमाका आहे. थँक्यू. नक्की नक्की वन्स मोर होणार, नंतर होणार. अजून आपला कार्यक्रम शिल्लक आहे थोडासा. ठीक आहे. अतिशय सुंदर असं तुमचं सादरीकरण होतं. एकूणच तुम्ही
त्यामुळे आता मी कपडे चेंज केले. आज मी खूप थकलोय, खूपच शूटिंग वेटिंग करून आहे ना, खूप चालून मी ना थँक्यू करणारे. हा जो इव्हेंट आहे ऑर्गनाइज केलेला आहे त्यांच्यासाठी खूप खूप थँक्यू. अजून पण असे व्हिडिओज बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. मी भेटतो दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.